नमस्कार, मी अश्विनी जैतपाल. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. कोरोना संपल्यानंतर जवळपास संपलाय, पेशंटची संख्या कमी आहे, तरी आपण संपलाय म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ज्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि आवर्जून त्यांच्या पालकांचं मी मनापासून अभिनंदन या प्रसंगी करतो. त्या कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाची, देशाची आणि आपल्या शहराची परिस्थिती आपल्या सर्वांना माहित होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःचा जीव वाचवणं, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवणं, आपले शेजारी, आपला वॉर्ड, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपलं देश या सगळ्या चिंतेमध्ये आपण असताना अभूतपूर्व न थांबलेलं शिक्षण हे देखील थांबलेलं आपण बघितलं. प्रायव्हेट स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल यामध्ये डिजिटल बोर्ड, त्या शाळांची स्वतःची अशी व्यवस्था, परंतु सर्वसाधारण महानगरपालिकेच्या शाळा, या महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक पहिल्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये शिक्षणाच्या बद्दल आपण काय विचार केलाय हा विचार करायलाच प्रशासनाला विचार नव्हता, वेळ नव्हता. आणि सातत्यानं जेव्हा एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये, एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, एखाद्या सीबीएसईच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे आणि मग महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? एकतर त्यांना शाळेत जाण्याकरता आपल्याला प्रोत्साहित करायला लागतं आणि मग सोमवार शनिवार झाला आणि मग रविवारची सुट्टी आणि मग ती सुट्टी वर्षभर संपत नसेल तर मुलांना देखील आनंद आणि वडिलांना देखील विचारण्याची आवश्यकता त्यावेळेस भासत नव्हती. कारण महानगरपालिका आहे, प्रशासन आहे, शासन आहे, या गोष्टीची काळजी ती घेईल. परंतु दुर्दैवानं त्यावेळेस संपूर्ण शिक्षणाकरता काम करणारे शिक्षक हे इतर विषयांकरता, इतर कामांकरता त्यांना कामाला लावलेलं. त्यामुळे शिक्षणापासून त्या विद्यार्थ्यांचं देखील भवितव्य आहे. यांना देखील अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रायव्हेट शाळा जे शिक्षण देऊ शकतात अशा प्रकारचं शिक्षण या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना देखील मिळालं पाहिजे. या गोष्टीचा अट्टास आपण करतो. या कोरोनाच्या काळामध्ये महानगरपालिका विसर्जित झाली आणि विसर्जित झाल्यानंतर नगरसेवक अस्तित्वात नाही, समित्यांचे सभापती अस्तित्वात नाही, उपमहापौर नाही, महापौर नाही. आपल्या सर्वांचे प्रश्न महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणारे नगरसेवक ज्या सभेत बसतात ती महासभा नाही. आणि अशा वेळेस कोणत्याही पक्षाचा असो, परंतु नगरसेवक हा सर्वसामान्यांच्या समस्या समजणं, जाणीव त्यांची घेणं आणि त्या सोडवण्याकरता महापालिकेमध्ये पाठपुरावा करणारा हा एक दुवा आहे. आणि अशा वेळेस आपण कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं तर सर्वात महत्व हे आरोग्याकरताच द्यायला हवं, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर आरोग्यानंतर सर्वात महत्वाचा विषय कुठला तो दुसरा कुठलाच विषय होऊ शकत नाही. तो विषय फक्त आणि फक्त शिक्षण हाच असू शकतो. आणि त्या विषयाकरता बाकीची सर्व कामं सोडून, अनावश्यक कामं सोडून या शिक्षणाच्या विषयाकरता लक्ष देण्याची गरज होती. जर हे दुर्भाग्य आहे की आपली महानगरपालिका त्याच वेळेस विसर्जित झाली आणि अनैसर्गिक असं सरकार हे महाराष्ट्रात देखील अस्तित्वात. त्यामुळे या परिस्थितीमध्ये कोणाला शक्ती देण्याची गरज आहे, कोणते योग्य निर्णय योग्य आहे ते घेण्याची गरज आहे, या गोष्टीचा भान अनेक लोकांना नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक कुटुंब प्रमुख म्हणून, या शहराची जबाबदारी असलेला व्यक्ती म्हणून जर आपण पुढे आलो नाही तर या गोष्टींना जाब विचारणारा किंवा न्याय देणारा कोणी घटक नसणार आहे. त्यामुळे
जे आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे स्वतः मंत्री असताना महानगरपालिकेमध्ये कोणत्याही कामामध्ये ढवळाढवळ करायला कधीच गेले नव्हते, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन जवळपास 60 वेळा 15 दिवसातून एकदा जाणारा लोकप्रतिनिधी कोण, तर गणेशजी नाईक साहेबांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. त्यावेळेस शिक्षण व्यवस्था, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या, मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलंय, प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकलंय, परंतु ते टाकल्यानंतर त्यांची एक मुलगा 2 मुलं त्यांची फी भरायची क्षमता तेव्हा नव्हती. आणि तेव्हा शिष्यवृत्ती ही प्राधान्यानं आपण दिली पाहिजे. जर आपण ती दिली नाही तर आम्ही त्याकरता लोकशाहीने आंदोलन करू, अशा प्रकारचा देखील आवाज उचलला गेला. आणि त्यावेळेस प्रामुख्यानं मी सर्वच नवी मुंबईमधील आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं हब म्हणून ज्या विभागाचा उल्लेख केला जातो तो ऐरोली आणि हा परिसर, या परिसरातील आदरणीय नाईक साहेबांचे सर्व कार्यकर्ते, काही तरुण होते, काही महिला भगिनी होत्या, काही ज्येष्ठ नागरिक होते, परंतु आपल्या नेत्यानं सांगितलं की आपल्या स्वतःचा जीव सांभाळा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि स्वतःला सुरक्षित ठेवून सर्वोत्तम प्रयत्न आपल्या शहराला, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या वॉर्डला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न आपण करा. आणि नाईक साहेबांचा तो आदेश आपल्या जीवाची पर्वा न करता नाईक साहेबांच्या ऐरोलीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मानला, त्याबद्दल मी सर्वांनी ऐरोली हे हब आहे, अनेक गोष्टींकरता हब आहे, परंतु आवर्जून मी या ऐरोलीतल्या नाईक साहेबांच्या माझ्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करतो. या कोरोनाच्या काळामध्ये एखादा पेशंट अडकलाय, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार कोणी नाही, ऍम्ब्युलन्स करता फोन करतोय, ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, अशा वेळेस आम्हाला रात्री एखादा फोन येतो आणि आम्ही कार्यकर्त्यांना फोन करतो की बर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला फोन कर, इकडे नाही जमलं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला फोन कर आणि मला कळव की तो पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला, त्याला योग्य ट्रीटमेंट सुरू झाली. सकाळी त्या पेशंटचा मला थँक्यूचा मेसेज येतो, मी साहेब आभारी, आपण आपल्याला फोन केला, आपण आपल्या कार्यकर्त्याला फोन केला, कार्यकर्त्याने मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि तो मेसेज येतो आणि तो स्वतः फोन करतो की साहेब आपल्याला त्यांनी ऍम्ब्युलन्स नाही पाठवली, त्यांनी स्वतःच्या गाडीत त्या पेशंटला, कोरोना पेशंटला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. स्वतःची जीवाची पर्वा न करता आपल्या नेतृत्वानं आपल्याला एखादं काम सांगितलंय आणि ते काम तडीस गेलं पाहिजे असे विचार करणारे नाईक साहेबांचे या हब मधले सर्वच कार्यकर्ते, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज कोरोनाच्या नंतर आज खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ नको, उत्सव नको, होल्डिंग नको, जाहिराती नको. जर करू शकला तर आपण समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करा, अशा प्रकारची विनंती मी सर्व कार्यकर्त्यांना केली. आज एक नाईक साहेबांचा मुलगा आणि या ऐरोली मतदारसंघाचं 2दा प्रतिनिधित्व केलेला एक लोकप्रतिनिधी म्हणून आज जो आनंद ऐरोली हबच्या सर्व नाईक साहेबांच्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मला दिला, मी तो कदापि विसरू शकणार नाही. आज सुदर्शन जिरगे यांच्या देखील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्याच कार्यक्रमानिमित्त लोक उपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं गेलं आणि नेहमीच माझ्या सोबत, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी अशोकजी पाटील यांनी देखील मला कल्पना नव्हती, परंतु या कोरोना काळामध्ये सर्वात उत्कृष्ट हेल्थ कॅम्प जर कोणी आयोजित केला तर अशोक पाटील साहेब आपलं नाव मला आवर्जून घ्यावं लागेल. आणि एकंदर त्या हेल्थ कॅम्प मध्ये मी प्रत्येकाला, ज्येष्ठ नागरिकांना, युवकांना, जी कार्यकर्त्यांना त्यांचे मी चेहरे वाचत होतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद होता आणि उत्साहानं या हेल्थ कॅम्प मध्ये ज्या प्रकारची हेल्थ चेकअप जी व्यवस्था केलेली ती देखील प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं त्यांची हेल्थ चेकअप करता येईल अशा प्रकारची होती. मी खरोखर अशोक पाटील साहेब, त्याचबरोबर वैशालीताई, आपण देखील ऐरोली गावामध्ये जो हेल्थ कॅम्प आयोजित केला, आपलं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि
दिवस जो अत्यंत महत्वाचा विषय आहे की जो आरोग्य आहे. आरोग्यामध्ये सर्वच म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला, भगिनी, विद्यार्थी, वेगवेगळे विषय या सर्वांचा समावेश करताना आजची संध्याकाळ कशी असावी तर जे आपल्या शहराचं आणि आपल्या देशाचं भवितव्य आहे त्या विद्यार्थ्यांच्या सोबत जर माझी संध्याकाळ जर त्या ठिकाणी मांडायचं त्यांच्याशी संवाद साधताना झाली तर ह्याच्यापेक्षा चांगली संध्याकाळ असू शकत नाही. आणि आनंदजी सुतार साहेब, नागसेजी, मंत्रीजी, जब्बारभाई आणि आपण सर्व कार्यकर्ते आपण एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी मनापासून आपले देखील आभार व्यक्त करतो. आज सकाळी मला एक तर आंब्याचं झाड दिलंय आणि हापूस आंबा आणि सांगितलं तर कोकणात नाही. नंतर कोकणातलं प्रेम एवढं की आता फणसाचं झाड दिलं आणि तो पण विचारला कुठून आला, तो पण कोकणात नाही. तर आज ही दोन्ही झाडं जबाबदारीचं माहिती झाड दिलंय, जागा शोधायला लागेल आणि झाड लावायला लागेल. झाड लावल्यानंतर त्याला खत घालायला लागेल, नियमित पाणी द्यायला लागेल आणि त्याची वाढ योग्य पद्धतीने कशी होईल याची जबाबदारी मला घ्यायला लागेल. आणि थोडा वेळ जाईल आणि अपेक्षेने एक दिवशी फुल त्याला खूप बहरून असा मोहर येईल. मोहर आल्यानंतर तो मोहर देखील जपायला लागेल आणि मोहर जपल्यानंतर त्याला फळं पण लागतील. पण ही सगळी फळं ही नवी मुंबईकरांच्या नागरिकांना आणि त्याकरता नक्कीच आपण प्रेमाने दिलेली दोन्ही झाडं ही मी जतन करेन. आज आनंद सुतार साहेबांनी आपल्याला मार्मिक असं मार्गदर्शन केलं. आता आनंद सुतार साहेब आपण प्रोफेशनल बनलावं. आता नगरसेवकापेक्षा आपण कॉन्सिलर म्हणून आपल्याला जास्त त्या ठिकाणी मागणी आहे. त्या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं. आज विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरता आता कोणाला किती गुण मिळाले, कोणी किती आनंद व्यक्त केला त्यापेक्षा आपण शिक्षण कशा करता घेतोय, आपण शिकतोय कशा करता ही भावना आपल्या मनामध्ये मुळामध्ये येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. विद्यार्थी आताच्या या 10वी 12वी नंतर विद्यार्थी हुशार आहे. आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपली असलेली आवड आणि सुतार साहेबांनी आता सगळी पुस्तकं दिलेली आहेत. त्यामुळे कोणत्या संधी आहेत त्या आपल्या समोर आहेत. परंतु संधी जरी कोणती असली तरी माझ्यामधली क्षमता काय आहे, माझ्याकरता अजून असलेल्या संध्या काय उपलब्ध आहेत, त्यामधून मी माझं स्वतःचं करिअर चांगलं कसं करू शकतो याचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. माझा भाऊ इंजिनियर झाला, माझी मैत्रीण इंजिनियर झाली, बाबांना वाटतं मी इंजिनियर व्हावं, त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते करणं तुम्ही अत्यंत गरजेचं आहे. आणि आता विद्यार्थी देखील त्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरता तुम्ही आग्रही राहाल आणि आई वडील देखील त्यांच्या आग्रहाला मान्यता देतील असा विश्वास या ठिकाणी मी आवर्जून व्यक्त करतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्यातली क्षमता समजल्यानंतर आपण हे शिक्षण का घेतोय, आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंय आणि यशस्वी होण्याकरता आपलं पॅशन, आपली आवड आणि वास्तविकता याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण चांगल्या ठिकाणी नोकरीला जाऊ शकतो का? जर नोकरी काही वर्ष केल्यानंतर आपण आपला स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो का? हा देखील विचार आपण केला पाहिजे. सांगण्याचं एवढंच होतं की जसं मार्क्स किती मिळाले त्यावर आपण खुश होतो, तसं आपण जीवनामध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं किंवा आपण नोकरीला लागलो किंवा व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर आपण समाधान कुठे शोधायचं हे आपल्यावर आहे. एखाद्याला 1 करोडचा सॅलरी ही वर्षाला असते आणि एखाद्याला 10 लाखाची असते, परंतु 1 करोड जो पगार मिळणारा हा समाधानी नसतो, परंतु 10 लाख मिळणारा समाधानी असू शकतो. तर समाधान कुठे शोधायचं हे आपल्यामध्ये आहे. परंतु ते करत असताना आपण सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम हे देखील सांभाळलं आहे. आज अनेक असे देश आहेत की त्या देशांमध्ये शिक्षणासोबत तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग घ्यावी लागते. इस्रायल, तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर मुलगा असो, मुलगी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, हिरो असो, हिरोईन असो, त्यांना प्रत्येकाला 2 वर्षाचं मिलिटरी ट्रेनिंग घेऊन आपल्या देशाला
सर्व्हिस द्यावी लागते. आता रशिया आणि युक्रेन या देशामध्ये झालेलं युद्ध, त्या देशामध्ये आपल्या युक्रेनच्या ज्येष्ठ नागरिकांनी, तरुणांनी, ज्यांनी कधी दांडा हातात घेतला नसेल त्यांनी बंदुका हातात घेतल्या. त्यामुळे कोणतं संकट कशा पद्धतीने तुमच्या समोर येईल या गोष्टीचा विचार आपण करू शकत नाही. पॅन्डेमिक हा एक पॅन्डेमिक तर एका कोरोना व्हायरसचा होता, पण असे 200 व्हायरस अजून कसे डोकं काढतील ह्याचा विचार आपण करू शकत नाही. एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, तोतके, भयान यासारखे वादळे होऊ शकतात, अर्थक्वेक येऊ शकते, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझास्टर होऊ शकतात. आणि अशा वेळेस आपल्या स्वतः करता, आपल्या परिवाराकरता, आपल्या भविष्याकरता आता तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मी खरोखर अभिनंदन करेन. अग्निपथ जी नव्यानं शॉर्ट मिलिटरी सर्व्हिसची जी योजना आहे, अनेकांनी त्याला क्रिटिसाइज देखील केलं, पण खरोखर माझ्या शिक्षणाच्या याच्यामध्ये जर शॉर्ट टर्म सर्व्हिस असती तर मी ती नक्कीच केली असती. कारण आपण आपल्याला जो रिस्पेक्ट ह्या भागामध्ये देशाकरता काहीतरी केल्यानंतर देतो तेवढा रिस्पेक्ट आपल्याला कुठेही देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकानंच ते करायची गरज आहे असं नाही, परंतु आपलं शिक्षण घेत असताना तुम्ही जे ठरवलं आपला स्वतःचा सांभाळ समर्थपणे करणं, आपल्या आई वडिलांना सांभाळणं, आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही तर आपली जबाबदारी आहेच, परंतु आपलं समाधान कुठे शोधायचं त्याचा शोध तुम्हीच घेतला पाहिजे. आणि आताचे तरुण हे जर त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं तर चांगल्या गोष्टी त्यांना लगेच पटतात, ते आत्मसात करतात. आणि एखादं आपल्याला जे प्रलोभनं ह्या गोष्टींपासून ते दूरच असतात, त्याची मनं फार स्वच्छ असतात. त्यामुळे चांगली गोष्ट, आपल्या हिताची गोष्ट, आपल्या देशाकरता चांगली गोष्ट करण्याकरता नक्कीच हे तरुण पुढे येतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. जरी हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असला तरी आमचे नागटे साहेब, मंत्री साहेब, जब्बारभाई हे वॉटर गटर विसरत नाही. त्यामुळे हव आहे, असं आहे, तसं आहे. आता सगळं नैसर्गिक झालंय, काही चिंता करायची नाही. पुढच्या वाढदिवसापर्यंत एकही समस्या शिल्लक राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी नक्की आपल्याला त्या ठिकाणी देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेल, आज बेस्ट लिव्हेबल शहर, पूर्ण देशामधलं स्वच्छ शहर हा नवी मुंबईचा नाव उल्लेख आहे. वर्ल्ड फिफा ज्युनियर फुटबॉल वर्ल्ड देखील दिल्लीला नाही झालं, मुंबईला नाही झालं, नवी मुंबईत. तसंच एक बेस्ट लिव्हेबल सिटी, एक क्लीन सिटी, एक खेळण्यायोग्य शहर आणि आपल्या विद्यार्थ्यांकरता शिक्षण घेणारे शहर म्हणून हे नवी मुंबई देशावर अग्रक्रमावर राहील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा ते सर्व विद्यार्थी त्यांनी आपल्या परीक्षेमध्ये यश मिळवलं, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रामुख्यानं सगळ्यात मागण्या पूर्ण, म्हणतात की वाचनालयाचं काय, अभ्यासिकेचं काय, म्हटलं पुढच्या वाढदिवसापर्यंत सर्वच मागण्या पूर्ण, त्यामुळे अभ्यासिकेची देखील मागणी आपण निश्चित पूर्ण करू असा विश्वास या ठिकाणी देतो. आज अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाला आपण मला बोलवलं. नागटेजी, मंत्री साहेब आणि आमचे रक्षक सुधार साहेब, आणि ज्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा सत्कार केला की सर्वांचे सत्कार पूर्ण होतात, त्यांचे जपारबाई आणि आमचे आज खास कार्यक्रमाला मी जे नावं दिलेली आहेत, सुधार साहेब रक्षक, जब्बारबाई सर्व ओके, आणि अशोक पाटील साहेब योद्धा. आता हे तीन जर एवढे योद्धे असले तर आता आम्हाला काम काय बाकी राहिलं. आज आपण सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि जे माझ्या वाढदिवसानिमित्त देखील मला आपण सगळ्यांच्या लाख शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. रिपोर्ट प्रबोधन न्यूज, नवी मुंबई. पुढील बातम्यांसाठी अपडेट रहा. प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.